माझ्यासोबत चाल, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्यासोबत चाल, नाच माझ्यासोबत चाल. Once more! Once more! Once more! माझ्यासोबत चाल, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्यासोबत चाल, नाच माझ्यासोबत चाल. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. तर जय शिवराय मित्रांनो स्वागत तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एटी एडिटरच्या एका नवनवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर किंवा कोणत्या सॉन्गवर आहे हे तुम्हाला व्हिडिओचा रिझल्ट पाहून कळालंच असेल. तर आजचा व्हिडिओ आपण कॅपकट प्रोचा यूज करून बनवलेला आहे. हा व्हिडिओ आपण लाल बांगडी या इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्गवर बनवलेला आहे. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच नवनवीन व्हिडिओ एडिटिंग आपण आपल्या चॅनलवरती शिकवत असतो. त्याचबरोबर ज्यांनी कोणी आपल्या इंस्टाग्राम पेजला एटी एडिटर या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करून घ्या, कारण व्हिडिओचे रिझल्ट आपण एटी एडिटर या इंस्टाग्राम पेजवरती अपलोड करत असतो. त्याचबरोबर आपल्या एटी एडिटर या टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन व्हा, कारण मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला कॅपकट प्रोची अपडेट लिंक त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओला जे काही मटेरियल लागतं ते एकदम फ्रीमध्ये मी तुम्हाला देत असतो. त्यामुळे आताच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आणि आजच्या व्हिडिओचे मटेरियल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, जिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि ज्यांना कोणाला प्रॉब्लेम येत असेल त्यांनी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरून डाउनलोड करू शकता. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या सॉन्गवर किंवा कोणत्या टॉपिकवर पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला तर मग आता सुरू करूयात व्हिडिओ कसा बनवायचा. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर मी दिला बीट ऑडिओ तुम्हाला तिथे ॲड करून घ्यायचा आहे. बीट ऑडिओ ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला बीट ॲड करायचे. ज्या पद्धतीने मी बीट ॲड करतोय तशाच पद्धतीने तुम्हाला देखील बीट ॲड करायचे. तर जिथे बीट हा शब्द तुम्हाला दिसतोय त्याच्यावर जाऊन तुम्हाला स्प्लिट करायचे. अशा प्रकारे सर्व बीट आपण ॲड करून घेऊ. मी ज्या पद्धतीने बीट ॲड करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला देखील बीट ॲड करून घ्यायचे आहेत. तुम्ही देखील अशा प्रकारे सर्व बीट ॲड करून घ्या. त्यानंतर आपल्याला पहिल्या क्लिपवरती यायचे आणि तिथे आपल्याला रिप्लेस म्हणून एक ऑप्शन दिसेल. रिप्लेसवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला जो कोणता फोटो पाहिजे नसेल तो तुम्हाला तिथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पण जर तुम्हाला एकाच फोटोनी सर्व एडिटिंग करायचं असेल ते तुम्ही करू शकता. पण आपण सर्व क्लिप्सला वेगवेगळे फोटो घेतलेले आहेत जेणेकरून आपला व्हिडिओ क्रिएटिव्ह वाटेल. अशा पद्धतीने तुम्ही देखील करा, तुमचा देखील व्हिडिओ 100% क्रिएटिव्ह नक्की वाटणार. तर अशा पद्धतीने सर्व फोटो आपण तिथे ॲड करून घेऊ आणि अशा प्रकारे झूम करून 9:16च्या रेशोमध्ये करू. सर्व फोटो ॲड झाल्यानंतर आपल्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचे. ब्लँच हा ट्रान्झिशन आपल्याला द्यायचा आहे. जर तुम्हाला तिथे मिळत नसेल तर तुम्ही वरती सर्च करून ब्लँच हा ट्रान्झिशन तिथे अप्लाय करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला देखील ब्लँच हा ट्रान्झिशन तिथे तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे आणि हा ट्रान्झिशन अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून सर्व ट्रान्झिशन ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो आपला 3 सेकंदापासला फोटो आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आणि डुप्लिकेटवरती क्लिक करायचे. डुप्लिकेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला तो फोटो ओव्हरले करून घ्यायचा आहे. तो तुम्हाला तिसऱ्या फोटोच्या बरोबर मध्यभागीपासून पुढे ठेवायचा आहे. त्यानंतर आपण जो ओव्हरले केला आहे त्याला आपल्याला की ॲड करायची आहे. त्यासाठी त्याच्यावरती क्लिक करायचे आहे. सुरुवातीला आपल्या की ॲड करून आपला फोटो खालच्या साईडला ओढायचा आहे. त्यानंतर शेवटला की द्यायची आहे आणि फोटो वरच्या साईडला ओढायचा आहे. अशा प्रकारे की ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला ग्राफवरती क्लिक करायचे आणि फ्लो 1 हा तुम्हाला ग्राफ मिळून जाईल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे, म्हणजे हा ग्राफ आपल्याला इथे ॲड होईल आणि आपला व्हिडिओ क्रिएटिव्ह वाटेल. त्यानंतर आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचे. त्यासाठी पहिल्या फोटोवरती जाऊन आपल्याला कॉम्बोमध्ये कॅम मोशनमध्ये पॉपिंग कँडी हा एक ॲनिमेशन मिळून जाईल. हा तुम्हाला तिथे अप्लाय करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसरा, तिसरा आणि चौथा या चारही फोटोंना आपल्याला पॉपिंग कँडी हाच ॲनिमेशन तिथे द्यायचा आहे. आणि त्यानंतर जो 5वा फोटो आहे आपला 5व्या फोटो जायचे आणि आपल्याला ॲनिमेशनमध्ये इनमध्ये 3D मध्ये आपल्याला एक सूश असा एक
एनिमेशन मिळून जाईल तो तिथे अप्लाय करायचा आहे. त्यानंतर 6व्या फोटोला इनमधील रिपल हा एक एनिमेशन मिळेल ते तो अप्लाय करायचा आहे. त्यानंतर 7व्या फोटोला कॉम्बोमधील आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा एक एनिमेशन मिळेल त्याच्यावर क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर 8व्या फोटोला आपल्याला कॅम मोशनमध्ये वेव्ह अँड स्लाइड हा एक एनिमेशन मिळून जाईल बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला 9व्या फोटोला इनमध्ये पॅडलिंग हा एक एनिमेशन मिळून जाईल त्याच्यावरती क्लिक करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जर तुम्हाला कोणताही एनिमेशन तिथे सापडत नसेल तर तुम्हाला वरती सर्च करायचे. सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला तो एनिमेशन तिथे मिळून जाईल आणि सर्च केल्याच्या नंतर तो एनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे म्हणजे आपला एनिमेशन परफेक्टली ॲड होऊन जाईल. त्यानंतर जो आपला 10वा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर कॉम्बोमध्ये जायचे आणि झूम 1 हा जो एनिमेशन आहे तो आपल्याला तिथे अप्लाय करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला कॉम्बोमध्ये लेफ्ट झूम हा एनिमेशन मिळेल त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर जो आपला 12वा फोटो आहे त्यासाठी तुम्हाला एनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये कॅम मोशनमध्ये तुम्हाला डिस्टॉर्ट राईट हा एक एनिमेशन मिळून जाईल त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्यापुढे फोटोला आपल्याला कॉम्बोमधील वेव्ह अँड स्लाइड हा एनिमेशन द्यायचा आहे. त्याच्यापुढे जो फोटो आहे त्याला आपल्याला कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 हा एनिमेशन मिळेल तो एनिमेशन आपल्याला तिथे अप्लाय करायचा आहे. त्याच्यापुढील फोटोला आपल्याला कॉम्बोमध्ये पेंडुलम 2 हा एनिमेशन मिळून जाईल तो तिथे आपल्याला अप्लाय करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्यापुढे जो लास्ट फोटो आहे त्याला आपल्याला कॉम्बोमध्ये झूम 1 हा एक एनिमेशन मिळेल त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे सर्व एनिमेशन्स आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व एनिमेशन ॲड करून घेतले असतील. त्यानंतर आपल्याला इफेक्ट द्यायचे. तर सुरुवातीला येऊन आपल्याला इफेक्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये सुपर लार्ज स्पॉट हा एक इफेक्ट मिळून जाईल. जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही वरती सर्च करू शकता सुपर लार्ज स्पॉट हा इफेक्ट आपल्याला मिळाल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे तुम्ही ते सर्च करू शकता सुपर लार्ज स्पॉट. त्यानंतर आपल्याला जो इफेक्ट मिळेल त्याच्यावरती क्लिक करायचे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि जो आपल्याला तिसरा फोटो आहे त्या फोटोपर्यंत द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या फोटोपाशी यायचे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रिमोर स्ट्रोप्स हा एक इफेक्ट मिळून जाईल. जर तुम्हाला ते दिसत नसेल तर मी ज्या पद्धतीने सर्च करतोय त्याच पद्धतीने तुम्हाला देखील सर्च करायचे आणि तुम्हाला हा इफेक्ट मिळून जाईल. त्यानंतर त्या इफेक्टवरती क्लिक करायचे आणि आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला त्याची लेंथ आपल्या शेवटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर त्याच इफेक्टवरती आपल्याला परत एकदा डुप्लिकेटवरती क्लिक करायचे. डुप्लिकेटवरती क्लिक केल्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करायचे आणि आपल्याला शेक हा एक इफेक्ट मिळून जाईल. हा इफेक्ट देखील आपल्याला शेवटपर्यंत याची लेंथ ठेवायची आहे. त्यानंतर त्याच्यावरती परत एकदा आपल्याला डुप्लिकेटवरती क्लिक करायचे आणि रिप्लेसवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये व्हाईट फ्लॅश 2 हा एक इफेक्ट मिळून जाईल. हा इफेक्ट मिळाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची देखील लेंथ आपल्याला शेवटपर्यंत ठेवायची आहे. अशा प्रकारे तुम्ही हे तिन्ही इफेक्ट शेवटपर्यंत आपल्याला ठेवायचे आहेत. जर तुम्हाला इथे कोणताही इफेक्ट सापडत नसेल तर तुम्ही वरती सर्च बारमध्ये सर्च करू शकता त्या इफेक्टचं नाव. त्यानंतर तुम्हाला ते इफेक्ट मिळून जातील आणि तिथून तुम्ही ते इझिली अप्लाय करू शकता. त्यानंतर जो आपला तिसरा आणि चौथा फोटो आहे या दोन फोटोंसाठी आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर जायचे आणि तुम्हाला बटरफ्लाय म्हणून एक इफेक्ट मिळून जाईल. जर तुम्हाला तो दिसत नसेल तर तुम्ही वरती सर्च करू शकता ज्या पद्धतीने मी करत आहे. तुम्ही बटरफ्लाय हा इफेक्ट इथे सर्च केल्यानंतर तिथे तुम्हाला त्याच्यावर क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. बरोबर चिन्हावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट तिसरा आणि चौथा हे जे दोन फोटो आहेत त्या दोन्ही फोटोंसाठी हा इफेक्ट आपल्याला तिथे देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर त्याचा एक पुढं फोटो आहे त्यासाठी आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे आणि ग्लोविंग डबल हा इफेक्ट तुम्हाला तिथे मिळून जाईल. जर दिसत नसेल तर तुम्ही तो वरती सर्च करू शकता. नंतर आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि हा इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर जो आपला 5 सेकंडच्या पुढचा जो फोटो आहे त्यासाठी आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे, हिट्समध्ये जायचे. त्यानंतर तुम्हाला हिट वाइंड मिल टाईल हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. जर मिळत नसेल तर तुम्ही तिथे सर्च करू शकता हिट वाइंड माईल
स्टाईल म्हणून हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि हा इफेक्ट आपल्याला तिथे अप्लाय करायचा आहे. ज्यांना कुणाला इफेक्ट्स मिळत नसतील त्यांनी सर्च बारमध्ये सर्च करू शकता. त्यानंतर तुम्हाला तिथून तो इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचे. त्यानंतर त्याचा पुढचा जो 7 सेकंदपासला जो फोटो आहे त्यासाठी आपल्याला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला बटरफ्लाय ड्रीम हा एक इफेक्ट मिळून जाईल. तिथे तो इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे. जर तो इफेक्ट कोणाला मिळत नसेल तर ते आपल्याला सर्च देखील करू शकतात. सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला हा इफेक्ट मिळून जाईल. बटरफ्लाय ड्रीम म्हणून जो इफेक्ट आहे तो तिथे तुम्हाला दिसेल. त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. ज्या पद्धतीने मी सर्च करतोय त्याच पद्धतीने तुम्हाला देखील सर्च करायचे आणि तिथे तुम्हाला तो इफेक्ट मिळून जाईल. नंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि हा इफेक्ट तुम्हाला तिथे देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर 9 सेकंदचा जो पुढचा फोटो आहे त्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती जाऊन फॅन्टम शिफ्ट हा एक इफेक्ट मिळून जाईल. ते तुम्हाला तिथे अप्लाय करायचं एक फोटोसाठी. त्यानंतर जो शेवटला आपण एक इफेक्ट देणार आहोत शेवटच्या फोटोसाठी तिथे तुम्हाला बॉडी इफेक्टवर जाऊन टोटेम फ्लेम हा एक इफेक्ट मिळून जाईल. तो तुम्हाला तिथे अप्लाय करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 9 सेकंदपाशी आपण जो एक इफेक्ट दिला होता त्या 9 सेकंदचा जो पुढचा फोटो आहे त्यासाठी आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला हर्ट फ्लेम हा एक एनिमेशन इफेक्ट मिळून जाईल. त्यानंतर तो आपल्याला तिथे अप्लाय करायचा आहे. अशा प्रकारे आपण सर्व इफेक्ट्स इथे देऊन घेतलेले आहेत. तुम्ही देखील अशा प्रकारे सर्व इफेक्ट्स देऊन घ्यायचे आहेत. जर तुम्हाला कोणता इफेक्ट कळला नाही तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्याचं रिप्लाय नक्की देईल. पण जर तुम्हाला तुमचा व्हिडिओ देखील क्रिएटिव्ह बनवायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पाहावा लागेल. कारण बारीक बारीक ट्रान्झिशन्स इफेक्ट्स एनिमेशन हे प्रत्येक फोटोला आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. अशा प्रकारे आपला सर्व व्हिडिओ रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा.